निळाशार समुद्रामध्ये या तरंगणाऱ्या बोटी आणि आपण या ठिकाणी बघू शकतो हा मुरुड जंजिराचा किल्ला अत्यंत सुंदर दिमागदारपणे आजही उभा आहे आणि कदाचित आपल्याला इथून दिसत नसेल तो समोर दिसतोय पद्मदुर्ग. किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला प्रवेश करण्यासाठी अशा बोटी ठिकठिकाणी मिळतील. साधारणतः 100 रुपये तिकीट या पर माणसी या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि या बोटीतूनच प्रवास करून आपल्याला किल्ल्यामध्ये जाता येईल. खरं तर लाईफ जॅकेटचा इथं वापर करणं आवश्यक आहे, मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी दिसून येत नाही. आतमध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पूर्णतः खंडर या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येईल. फक्त भिंतींचे अवशेष आतमध्ये या ठिकाणी आता आपल्याला दिसून येतील. किल्ल्याच्या संरक्षणासाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी अशा अजस्र तोफा त्या काळी तैनात होत्या, त्यामुळेच या तोफींच्या आधारे हा किल्ला अजस्र होता. येणाऱ्या ज्या बोटी होत्या त्या या तोफीच्या साह्याने उडवल्या जायच्या, त्यामुळे हा किल्ला शेवटपर्यंत ताब्यात नाही आला. त्या स्वरात नभ दुमदुमले माळून फुलांच्या माळा लावून टिळा भाळाला लेवून धवलती वस्त्रे अभिषेका शिवबा बसले. खडा पहारा देण्यासाठी अशा पद्धतीने समुद्रावरती पाळत ठेवण्यासाठी चारही बाजूंनी अशा खिडक्या सदृश्य जागा ठेवण्यात आलेली, जेणेकरून शत्रूवरती लक्ष ठेवता येईल. या किल्ल्याची नैसर्गिक रचना अशा पद्धतीने झालेली आहे की उंच बेटावरती हा किल्ला असल्याने समुद्राच्या लाटांपासून याचे नैसर्गिकरित्या संरक्षण होते व येथील भिंती आजही आपलं लक्ष जे आहे ते वेधून घेतात, जेणेकरून हा किल्ला वैभवशाली असेल यात शंकाच नाही. जेव्हा प्रयत्न करूनही हा किल्ला ताब्यात आला नाही, तेव्हा आपण समोर बघू शकता हा पद्मदुर्ग. महाराजांनी दूरदृष्टिकोन ठेवून या पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती त्या काळामध्ये केली व सगळ्या शत्रूंवरती जबर असा पहारा या किल्ल्याच्या माध्यमातून ठेवला. आपण या किल्ल्याची रचना जर बघितली तर संपूर्ण किल्ला हा अत्यंत सुसज्ज पद्धतीने बनवलेला आहे. आपण जर मधोमध बघाल तर पिण्याच्या पाण्यासाठी हे पाण्याचे विशालकाय टाके बनवण्यात आलेले होते, जे आजही गोड्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण तटबंदी जर बघितली तर तटबंदी आपल्याला अशी दिसेल. आपण जर तळकोकणात आला तर हा किल्ला अवश्य बघा. अत्यंत चांगल्या स्थितीत अजूनही हा किल्ला आहे. मात्र मराठ्यांची वैभवशाली परंपरा ही आपण या ठिकाणी निश्चितपणे बघायला विसरू नका. ही पाण्याची टाके आजही सुस्थितीत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.